स्वामींना साष्टांग दंडवत करीत साधक स्वामींचा हे पुस्तक दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते. प्रत्येक मनुष्य हा एक साधकच असतो. प्रत्येक माणसाने घेतलेल्या नामाचा घडा जसा भरत जातो तसा तो आध्यात्मिक मार्गात पुढे सरकत जातो. जेव्हा साधक स्वतःमधला मीपणा गुरूंच्या चरणी अर्पण करतो तेव्हा त्याला वाईट कर्मातून सोडवून चांगल्या कार्यात गुंतवण्याची जबाबदारी स्वतः गुरु घेतात. आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांचे गुरु श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना वाट दाखवण्यासाठी वेळोवेळी येतात. भक्ताला संकटातून सोडवणारे स्वतः स्वामीच असतात. स्वामी भक्ताला संघर्षात सुद्धा मार्ग सापडत जातो. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून त्यांच्या कृपा आशीर्वादात आपल्या कामावर प्रयत्नशील राहावे. या पुस्तकात साधकाचे स्वामी कृपेचे अनुभव आपल्याला सांगितले गेले आहेत. गिरनार यात्रेचे वैयक्तिक आध्यात्मिक अनुभव, अनेक साधकांचे दर्शन, स्वामी कृपेचा प्रसाद वेळोवेळी भेटतो. अशाच एका गिरनारच्या वळणावर एक स्वामी साधक भेटतो. त्यांनी रितेश सरांना त्यांचा वैयक्तिक प्रवास कथन केला. त्यांचा प्रवास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची रितेश सरांची मनीषा होती, परंतु त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर काही महिन्यांनी अशाच एका वळणावर पुन्हा गिरनारवारीत त्या साधकांची भेट झाली. यावेळी मात्र रितेश सरांनी काहीच विषय काढला नाही, परंतु गुरु शिखरावर दत्त महाराजांचे दर्शन घेत असताना दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार त्या साधकांनी काही भाग समाजासमोर आणण्यासाठी अनुमती दिली. सध्याच्या घोर कलियुगात नामाला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे, परंतु आत्ताचे साधक नामाव्यतिरिक्त अन्य काही भूलथापांना बळी पडून स्वतःच्याच साधनेमध्ये बाधा आणत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कामाक्षी ही उच्च शिक्षित मुलगी होती. तिच्या घरी शंकर महाराजांच्या भक्तीचे वातावरण होते. तिला एके दिवशी शेजारच्या काकांनी पेपरमध्ये एक लेख लिहायला सांगितला. तिला त्याचा आनंदच झाला. तिने शंकर महाराजांच्या समोर साखर ठेवून नमस्कार केला. तेव्हा तिला मनात विचार आला, एखाद्या वेड्याचा अभ्यास करून लेख लिहावा. तसे तिने राणे काकांना सांगितले व काकांनीही त्यास होकार दिला. काकांच्या म्हणण्यानुसार जवळच्याच गावात एक वेडा पारावर बसलेला त्यांनी पाहिला होता. त्याचप्रमाणे 9 दिवसातच कामाक्षीला त्या वेड्याचे दर्शन झाले. कामाक्षी दुरूनच निरीक्षण करत होती. त्या वेड्याचे श्वास मंद, डोळे बंद असूनही गगनाला भिडणारे वाटत होते. तो बसला होता जसे काही एखादा योगी समाधीत असावा. दाढी वाढलेली, केस विखुरलेले, खोल डोळे असणारा, स्वतःमध्येच रमणारा असा तो वेड्याचे सोंग घेणारा योगी म्हणजेच ते श्री स्वामी समर्थ होते. कामाक्षी रोजच जाऊ लागली. कधी कधी चहा घेऊन, कधी फळे असेच तिचे सुरू झाले, पण तो अवलिया ते स्वीकारत नव्हता. कामाक्षीच्या मनात मात्र त्यांच्याविषयी अनेक प्रश्न पडत होते. तिच्या भावना स्वामी चरणी पोहोचल्या व त्या अवलियाने कामाक्षीच्या डोक्यावर हात ठेवला व घरी जाऊन ध्यान करण्याचा आदेश आला. कामाक्षीने मनोमन आभार मानले व ती घरी निघून आली. कामाक्षीने ध्यान सुरू केले. 48 तास झाले. ध्यानामध्ये तिला एका साधकाचे दर्शन झाले. तो शंभो शंकरांसमोर उभा होता. त्याच्या समोर नागराजे होते. कामाक्षीचे ध्यान पूर्ण झाले, परंतु त्यानंतर तिला त्या साधकाच्या भेटीची ओढ लागली. परमगुरूंच्या नामस्मरणात इतके स्वतःला गुंतवा की भौतिक जगाचा विसर पडला पाहिजे. प्रत्येकात स्वतःला भगवंत दिसला पाहिजे. चांगले झाले तर भगवंत कृपा आणि वाईट झाले तर भोग संपले असे समजून नामस्मरणात दंग राहावे, आनंदी राहावे. जगावं तर असं की सर्वव्यापी उरावं. नाम घ्यावं तर असं की स्वामीचरणी लीन व्हावं. साधक गिरनारवारीला निघाले. रात्रीचे 12 वाजले होते. अमावस्येची रात्र होती. सर्वत्र झाडी, घोंघावणारा वारा. त्यातच साधकाने गिरनार चढण्यास सुरुवात केली. साधक स्वामी नाम जपता जपता स्वामीमयच झाला. त्या साधकाचे नाव होते दुर्गेश. त्या साधकावर स्वामी कृपा होती. स्वामी त्याच्यासोबत बोलत, सांकेतिक उत्तरे देत. दुर्गेश जगापासून वेगळा होता. त्याला कोणी काही बोलो वागो, तो मात्र स्वामी नामातच रमून जायचा. घरची परिस्थिती श्रीमंत, प्रशस्त बंगला, नोकर चाकर दिमतीला, वडील नावाजलेले व्यापारी. पण दुर्गेशला मात्र कसलाही लोभ नव्हता. लोभ होता तो फक्त स्वामी नामाचा. श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र त्याच्या मुखी असायचा. वयाच्या 25व्या वर्षी दुर्गेशचे लग्न झाले. पत्नी देखील दत्तभक्त होती. त्यामुळे त्यांचा संसार सुखाने सुरू झाला. दत्तकृपेने पुत्ररत्नाचा लाभ झाला.
दुर्गेश गिरनारवारीसाठी निघाला. गिरनारच्या पहिल्या पायरीवर डोके टेकून नेहमीच त्याची वारी सुरू व्हायची. त्याने जय गिरनारी तेरा भरोसा आहे भारी अशी साद घातली. त्या क्षणी वाघाची डरकाळी त्या भयंकर शांततेतच घुमली. पापणी लवते न लवते तोच धिप्पाड वाघराजे समोर उभे राहिले. वाघाच्या नजरेत दुर्गेशची नजर भिडली आणि आश्चर्य म्हणजे वाघाच्या मुखावर स्मित दिसले. ते पाहून दुर्गेशने शांतपणे श्वास घेतला. 12 फूट उंच वाघाने पुढील 2 पायांनी त्याला नमस्कार केला. आता दुर्गेशची भीती दूर झाली होती व त्याने सुद्धा वाघापुढे डोके टेकून नमस्कार केला आणि वाघ क्षणार्धात अंतर्धान पावला. पण आश्चर्य म्हणजे दुर्गेश क्षणार्धात एका गुहेत पोहोचले होते. अशी प्रचंड गुहा दुर्गेश प्रथमच पाहत होता. त्या गुहेत तेच वाघराजे होते व तेच प्रत्यक्ष दत्त महाराजच होते. दत्त महाराजांच्या दिव्य स्वरूपाला नतमस्तक होऊन दुर्गेश महाराजांच्या मिठीत विसावला. त्या क्षणी दोघांवर अनंत कोटी पुष्पांचा वर्षाव झाला. सर्वत्र घंटानाद, डमरूनाद ऐकू येत होता. त्याच वेळी दत्त महाराजांनी दुर्गेशला तुझी ओळख साधक स्वामींचा अशीच होईल असा आशीर्वाद दिला. धन्य तो साधक, धन्य त्याची साधना. जय गिरनारी तेरी लीला हे भारी. साधकाला लहानपणापासूनच स्वामी नामाची ओढ लागली होती. ते आजोळी गेले असता आजीसोबत एकदा स्वामी मंदिरात गेले होते. त्यावेळी स्वामी सप्ताह सुरू होता व त्या सप्ताहात पोथीचे वाचन व अखंड स्वामीनाम भक्तांच्या हातून घडले होते. स्वामी नामाच्या नवचैतन्यात न्हावून स्वामी भक्त पावन झाला होता. तेथे सप्ताहात छोटी मोठी कामे साधकाला करण्याचे भाग्य लाभले होते. तो छोटा साधक 7 दिवस त्या सप्ताहात दंग होऊन गेला. तो स्वामीमयच झाला होता. श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र सतत आळवू लागला. वयाच्या 14व्या वर्षी एका ज्योतिषाच्या रूपात स्वामींनी त्याला दर्शन दिले व ज्योतिषाने भविष्य वर्तवले होते. परंतु त्या वयात स्वामींना ओळखता आले नव्हते. स्वामी नाम घेता घेता रंगून जावे, रंग तो नामाचा अंगी भिनवून घ्यावे. साधकाच्या लहानपणापासूनच भक्तीच्या खुणा दिसू लागल्या होत्या. एकदा घरी कोणी साधू आले व अलख निरंजन म्हणून माई भिक्षा वाढ बोलले तेव्हा आई भिक्षा देण्यासाठी जाऊ लागली. साधकही मागे मागे गेला. दुर्गेश त्या नाथपंथी साधूला पाहून अचानक बोलला, आदेश. त्या क्षणी ते साधू देखील नमो आदेश गुरु का, नमो आदेश असे म्हणाले. साधक पाया पडायला वाकले असता ते साधू बोलले, सिद्धों में महासिद्ध तू, तुझको मेरा प्रणाम. गुरु का चहिता है तू, उसके चरणों का दास. माझा तुला आशीर्वाद. आईला मुलाचे फार कौतुक वाटले. फार पुण्याईने हे रत्न लाभले आहे असेच तिला वाटले. परमेश्वराचे तिने शतकोटी आभार मानले. असेच दिवस जात होते. साधकाला एकदा स्वामी समर्थ पालखी सोहळ्यात आईसोबत जाण्याचा योग आला व त्यावेळी एका संन्याशी योग्याने साधकाला आपल्या गळ्यातील माळ घातली व त्यावेळी त्या नाथपंथी साधूची आठवण करून दिली. ते नाथपंथी दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष स्वामी समर्थच होते असे त्यांनी सांगितले. त्या दिवशी आईने साधकाची नजरच काढली होती. त्याचे सर्वजण कौतुक करत होते. कालाय तस्मै नमः, ओम नमो आदि नारायणाय नमः. दिवसेंदिवस साधकाची नामसाधना वाढत होती. कोणतेही बाह्य मार्गदर्शन नसताना आंतरिक आवाजच मार्गदर्शक बनला होता. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत होती. असेच एकदा मित्रांसोबत चहा घेण्यासाठी साधक गेला असता एक व्यक्ती आला. विस्कटलेले केस, नजरेत चमक, मळकटलेला झब्बा, खांद्यावर झोळी असा तो फकीर जवळ आला. साधकाने त्याला चहा दिला. त्या फकीराने साधकाला जेथे जाशील तेथे ऊर्जा ओळखायला आली पाहिजे असे सांगितले. साधकाने कसे ओळखावे असे विचारले तर प्रत्येक ठिकाणची ऊर्जा व आपली ऊर्जा त्यातील नाद ऐकू येतो, तो जाणून घ्यायचा प्रयत्न कर असे सांगितले गेले. स्वामी नाम सतत मुखात ठेव, तेच तुला घडवत आहेत असे तो फकीर म्हणाला. चिंतनातून नामस्मरणातून सर्व काही लक्षात येत जाईल असे सांगून तो निघून गेला. या कलियुगात नामच एक तारणारे आहे. नामामुळेच गुरुची प्राप्ती होते. पुढे एकदा साधक समुद्रकिनारी बसला असता आफ्रिकन आदिवासी येऊन बसला. त्याची भाषा साधकाला समजेना. तेव्हा मनातच साधक स्वामींना म्हणाला, हा काय बरळतोय मला समजेना. आणि आश्चर्य म्हणजे तो आदिवासी मराठीत बोलू लागला. त्या आदिवासीने आकाशात ब्रह्मा विष्णू महेशाचे दर्शन घडवले. साधक वडिलांचा कारभार पाहतच भक्तीला वेळ देत होता. असेच एकदा तो योग निद्रेत गेला असता
उग्र दर्प जाणवू लागला. आजूबाजूला थडगी चितेचा वास त्यांना येऊ लागला. तेथे एक व्यक्ती होती व त्या व्यक्तीसोबत साधक बोलत होता. तो निद्रेतून बाहेर आला तेव्हा त्याची गाडी पोलिसांनी अडवली होती व ड्रायव्हरला वेगळ्या मार्गाने जाण्यासाठी ते सांगत होते. ते कुंडलिनी नदीजवळ थांबले. पात्रात पाय धुतले. स्वामीनाम सुरूच होते. त्या दिवशी अमावास्या होती. त्या काळोखात पुन्हा तोच दर्प त्यांना आला. तो निद्रेतील माणूस ती चिता प्रत्यक्ष समोर पाहत होता. त्या व्यक्तीसोबत साधक बोलला. त्या व्यक्तीने थर्मासमधील चहा साधकाला दिला. तो बोलत होता, जगात जसे चांगले असते तसेच वाईट सुद्धा असते. सकारात्मक ऊर्जा असते तसेच नकारात्मक ऊर्जा सुद्धा असते. त्यामुळेच सृष्टीचा समतोल साधला जातो. मानवी शरीर 5 तत्वांनी बनले आहे. अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश यांनाच पंचतत्वे म्हटले जाते. आपले शरीर आपले नसतेच. एक दिवस ते नष्ट होणार असतेच. आपल्या शरीरातील आत्मा हाच एकमेव आपला असतो. अनंत कालातीत भटकणारा आत्मा शरीर धारण करतो तेव्हा तो अनंत भोग भोगण्यासाठी येतो. त्याला असंख्य शक्ती प्राप्त असतात. साधनेद्वारेच सिद्धशक्ती प्राप्त करून ब्रह्मांडी भटकता येते. असे बोलून तो निघून गेला. जेव्हा ड्रायव्हरने बोलावले तेव्हा साधकाने तो व्यक्ती माझ्यासोबत बोलत होता असे सांगितले. पण ड्रायव्हरला तो दिसलाच नव्हता. त्यामुळे तेथे कोणीच नव्हते. तुम्ही एकटेच तेथे बसला होता असे तो बोलला. पण ती चहाची चव अजूनही साधकाच्या जिभेवर रेंगाळत होती. अशा प्रकारे या पुस्तकामध्ये साधकाचे अनेक अनुभव कथन केले आहेत. या पुस्तकातील सर्व घटना सत्य आहेत. अध्यात्म हे अनुभवावे लागते. ते सांगून समजणे इतके सोपे नसते. ज्यांना नामाच्या आध्यात्मिकतेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी जरूर नामाचा प्रपंच रचावा. ज्यांना विश्वास नसेल त्यांनी अध्यात्माची वाट चालून अनुभव घ्यावा. परमेश्वर प्रत्येकाच्याच आतमध्ये आहे. तो सर्व साधकांना मार्गदर्शन करतो. श्री स्वामी समर्थ.